गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या. फ्रेंड्स, मुलीचं लग्न हा कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा क्षण असतो. मुलीच्या बालपणापासून तिच्या स्वप्नांपर्यंतचा प्रवास या एका सोहळ्यात साकार होत असतो. त्यामुळे मुलीच्या लग्नाचं एक वेगळंच दडपण तिच्या घरच्यांवर असतं आणि सध्या मला त्याचा अनुभव येतोय. आमच्या सागरिकाचं लग्न ठरलंय. काकांचा भार थोडा कमी व्हावा म्हणून हॉल डिसाईड करण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतली. हॉल रोड टच हवा एवढीच त्यांची अपेक्षा होती. आता रोड टच आणि आलिशान हॉल म्हटल्यानंतर माझ्यासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे सातारच्या सहकार नगर कोरेगाव रोडवर असणारं स्वराज सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय व लॉन्स. मग काय, लगेचच गाडी काढून स्वराज सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय व लॉन्स गाठलं आणि स्वराजच्या श्री सुभाष पवार सरांबरोबर मंगल कार्यालयाविषयी झालेल्या गप्पा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर. नमस्कार अँड वेलकम टू स्वराज. थँक्यू सर. सर, पुढच्या 3 ते 4 महिन्यात घरात लग्न आहे, त्यासाठी आम्हाला हॉल हवा होता. बरं, आपण लग्नाच्या तारखा तर बघूच, पण त्याच्या आधी आपण हॉल आणि लॉन तर दोन्ही परिसर आपण जरा बघत चर्चा करूया. तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप जरा सांगा. सर, असं असेल की आमच्या घरात आधी सीमानपूजन असेल, हळदी, संगीत आणि मग लग्न. त्यामुळे आम्हाला 2 दिवस हॉल पाहिजे. ओके, तर आदल्या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी जनरली माझे सर्व कस्टमर्स प्रिफर करतात स्वराज लॉन्स, जिथं आपल्याला हळदी, श्रीमंतपूजन आणि संगीत हा कार्यक्रम घेता येईल. साधारणपणे हा हॉल 6000 चौरस फूटचा आहे. स्टेजवर आपल्याला 2 मित्सुबिशीचे AC लावलेले आहेत, जेणेकरून डेकोरेशनच्या गरमीमुळे सुद्धा थंडावा राहतो. फ्लोटिंगमध्ये साधारणपणे 1200 ते 1500 लोक अटेंड करू शकतात आणि 800 लोकांची बैठक व्यवस्था देतोय आपण. ओके सर, आमची साधारण 1200 माणसं असतील, त्यामुळे हॉल तर परफेक्ट आहे. मला डायनिंग हॉल बघायला मिळेल का? हो, नक्कीच. चला, या बाजूला आपला डायनिंग हॉल आहे. ॲट अ टाइम 300 लोकांना आरामात बसू शकतात. 1200 माणसं आहेत, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की 150 बुफे प्लस 150 पंगत अशी जरा कॉम्बिनेशनमध्ये आपण बैठक व्यवस्था करूया, जेणेकरून पाहुणे मंडळींना बिलकुलच वेटिंग करावं लागणार नाही. आणि केटरिंग, फोटोग्राफर, डेकोरेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स साताऱ्यातले बेस्ट ते बेस्ट आहेत. ते त्यांचे कॉन्टॅक्टही तुम्हाला जोडून देऊ शकतो. दॅट्स ग्रेट सर. सर, मला एक सांगा ना, बाहेरचे केटरर्स इथे अलाउड आहेत का? हो, अगदी 100%. आता आपण लॉन बघूयात. स्वराज लॉनमध्ये लग्नाशिवायही रात्रीचे वाढदिवस, बारशे, डोहाळे जेवण, साखरपुडा, संगीत असे फार सुंदर कार्यक्रम होतात. इथे स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण असल्याने संपूर्ण कार्यक्रम अधिक उत्साही व आनंददायी होतो. त्याचबरोबर आपल्याकडे आता 12 AC रूम, अटॅच टॉयलेट बाथरूम सहित आहे, जिथे 55 ते 60 लोकांची सोय होते. 150 प्लस 4 व्हीलर आणि 200 2 व्हीलर पार्किंग असलेले आपलं साताऱ्यातलं सर्वात मोठं पार्किंग आहे. त्याचबरोबर कमानीच्या आतच हनुमान मंदिर देखील आपण बांधलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आतापर्यंत 1000हून अधिक लग्न आपल्या स्वराजमध्ये पार पडलेत. सुपर्ब. सर, मी साधारण 6 वर्षापूर्वी आपल्या हॉलमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हाच मला आपला हॉल खूप आवडला होता. धन्यवाद. स्वराज सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय व लॉन ही सातारा जिल्ह्यातील स्वच्छ निसर्गरम्य परिसरात वसलेली एक वैभवशाली वास्तू आहे. 2006 पासून आम्ही या सेवेत आहे. त्यावेळी लग्न करायच्या पद्धती जरा वेगळ्या होत्या. आता नवरा नवरीच्या डिमांड्स अनुरूप आपल्याला कार्यक्रम करावे लागतात. तर माझं सजेशन राहील की एकदा तुम्ही कार्यालय बघून गेल्यानंतर नवरा नवरीलाही एकदा घेऊन या. तुम्हाला घरी बसल्यासुद्धा आपल्या स्वराज सांस्कृतिक भवनचे डिटेल्स गुगल आणि इंस्टाग्राम इथं दोन्ही ठिकाणी बघायला मिळतील की कशा प्रकारचे इव्हेंट्स होतात. साधारणपणे लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर पुणे बेंगलोर हायवेपासून हार्डली 2 किलोमीटर अंतरावर असल्याने वराडी मंडळींना सुद्धा हे लोकेशन बेस्ट आहे. खरंय सर, मी काकांना घेऊन हॉल बघायला आणि ॲडव्हान्स पेमेंटसाठी फोन करून येते. मला तुमचा नंबर देता का? हो, घ्या ना. 922 55 00 267. 922 55 00 267. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही तुमच्या प्रियजनांचं लग्न दिमाखात पार पाडायचं असेल तर आजच सातारच्या सहकार नगर येथे असणाऱ्या स्वराज सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय व लॉन्सला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.